तर त्याच्यामधून आपल्याला पुढे भविष्यात लोकांना आता पाणी हा फार महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये. कारण आज सुद्धा पाणी आपल्याला जरी असून सुद्धा मे महिन्यात कमी पडते, तर ते पाणी सुद्धा टिकणं गरजेचं आहे, टिकून राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी उपाययोजना काय कराव्या लागतील तर त्या ह्या ड्रोनद्वारे सर्वेच्या माध्यमातून ते आपण करणार आहोत. म्हणजे सर्वे जेव्हा करणार त्या ड्रोनद्वारे पण करणार आणि बेसिक पण त्याच्यामुळे आपलं घर कुठे आहे काय आहे हे सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यामधून लक्षात येईल. म्हणजे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण ह्या सॅटेलाईट कशा पद्धतीने करू, आता ते वेबसाईट सुद्धा आपल्याला करायची आहे, ग्रामपंचायतची वेब पेज सुद्धा आपल्या त्यानंतर फेसबुक पेज सुद्धा करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मुंबईकरांची मला फार गरज आहे. जे कोण आपले याच्यामध्ये टेक्निकली कोणी चांगले लोक असतील, ज्यांना माहिती असतील, तर कमी पैशामध्ये जो कोण करून देत असेल तर त्याचं आणि प्रसारण करण्यासाठी आपण जे पण कामं आपण करतोय त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा आपल्या मुंबईकडून आपल्याला माणसं पाहिजेत. म्हणजे आम्ही जे तिकडून त्याला पाठवू त्याने ते व्यवस्थित त्या साईडमध्ये पाठवणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी कमिटी एक तयार करा तुम्ही, की जी पण माहिती आम्ही गावाकडून पाठवणार आहोत ते त्याचं त्याच वेळेस प्रकाशन किंवा त्या पद्धतीने पुढे झालं पाहिजे. कारण ह्या गोष्टीला सुद्धा मार्क आहे त्याच्यामध्ये. हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा ह्या गोष्टीला सुद्धा मार्क आहे. कुठलाही मार्क आपल्याला घालवायचा नाही. काही गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या आपण करू शकत नाही आहे, म्हणजे अशा आहेत की त्या नाही करू शकत, कारण त्याच्यात खर्च पण मोठा आहे. तर ते प्रयत्न करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट आहे, जी घरकुलं चालू आहेत आपल्याकडे ती 100% पूर्ण करायची आहेत. त्याला जवळजवळ 24 मार्क आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे घरकुलं जी मंजूर आहेत त्यांना कुणाला नसेल व्यवस्थित आता शैलेशने ते पैसे परत केला नाही, ते टाईम परत करायचं असं झालं म्हणजे घेत नसतील तर त्यांना पुढे लाभ मिळणार नाही असं नाही. म्हणजे जेव्हा त्याची माहिती घेतली त्यांना आज जर तो बांधू शकत नसेल तर त्यांनी ते पैसे 15,000 प्रत्येकाच्या खात्यावर जमा झाले ते परत करायचे. त्याचे ते परत करण्यासाठी त्याला जे संबंधित त्यांचं खातं असतं त्याच्यावरती भरून ते त्यांना शासनाला रिटर्न करायचं, त्यांच्या खात्यावरती भरायचे. तर अशा पण ज्यांना पुन्हा शक्य नसेल त्यांनी ते परत केलं आणि त्यांचं परत केल्यामुळे त्यांना आपण रिझन द्यायचं आहे की मला माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी आज ह्या पिरियडमध्ये बांधू शकत नाही, पण त्याला अवधी जे त्या 1 वर्षाचा दिलेला असतो तर त्याच्यामध्ये बांधलं नाही तर आपण ते पुढं. आणि आपण आता अभियानामध्ये भाग घेतला आहे. म्हणजे अभियानामध्ये भाग घेतला असल्यामुळे आपल्याला ही 100% घरं पूर्ण करायची. निर्देसारख्या ठिकाणी सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे की जिथं आता पूल जो तोडला आहे ते पुलाचं बांधकाम पिलर उभे आहेत, पण पाऊस लवकर पडल्यामुळे त्याचं जे काय खाली स्ट्रक्चर केलं होतं म्हणजे बांबू उभे करण्यासाठी टाकलं होतं सगळं वाहून गेलं, ते कटिंग केलेलं स्टीलसुद्धा वाहून गेलं, अशी परिस्थिती झाली. पण तरीसुद्धा त्या लोकांना सुद्धा मी आता भेटून आलो, त्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे किमान चालू तरी झालं पाहिजे काम त्याचं, कारण ते वस्तुस्थिती माहिती आहे तिथली. तर आपले मार्क कुठे जाता कामा नये या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. तर आपलं सहकार्य सगळ्यांचं मुंबई मंडळाचं त्यासाठी मी खास करून आलो आहे. मला जशी संधी आहे तशी आपल्या प्रत्येकाला संधी आहे. स्वतःच आपण सरपंच आहोत या दृष्टीने जर काम केलं तर आपला एक जबाबदारी म्हणून जर काम केली तर मला वाटतं की आपण निश्चितच या म्हणजे तालुका लेवलला तर येईलच, जिल्हा स्तरावरचं सुद्धा बक्षीस आपण घेऊ शकतो. जर त्याच्या पुढे जाऊन जर त्याच्यामध्ये सुद्धा कुठं आपलं सिलेक्शन झालं तर पुढचं सुद्धा बक्षीस मिळू शकेल. अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर सगळ्यांची साथ फार महत्त्वाची आहे. ती सगळ्यांची साथ आपल्याला मिळेल या उद्देशाने आज आपण इथं आलो आहे. तर हा उद्देश गाववाल्यानं तर निश्चय केलेला आहे. तुमचे एल्वे साहेबसुद्धा सभेला होते त्या दिवशी, त्यांनासुद्धा इकडं सदस्य करून घ्या दीपक एल्वे साहेब. आणि त्यांना हे पण रिक्वेस्ट केलेली आहे की आपल्या बौद्धवाडीतले जे पण काही तंटे असतील तर ते एकदा बोलवून घ्या तुम्ही सुद्धा. मुंबई मंडळाला विनंती आहे माझी की त्यांना पण बोलवून घ्या, त्यांचे जे सहकारी आहेत सगळे, कारण तिथं अशी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एकही तक्रार आपली कुठं राहता कामा नाही. आता एक आपला विषय आहे याचा रोडचा, कामानेवाडीच्या रस्त्याचा सुद्धा विषय आहे, तो सुद्धा आता शेवटच्या स्टेपला आलेला आहे. बघूया त्याला सुद्धा प्रवीण पेंडेलला सुद्धा भेटून त्याच्यापर्यंत काय मार्ग काढता येईल हा सुद्धा प्रयत्न चालू आहे. म्हणजे या काही ठराविक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपला तिथून सुद्धा मार्ग जाता कामा नये याची दक्षता सुद्धा आम्ही घेतोय. पण आपली साथ हीच पाहिजे की या उपक्रमामध्ये जेव्हा आम्ही हाक मारू तेव्हा तुम्ही उपस्थित राहा. आर्थिक काय बाबी तुम्हाला जर कुठून सोर्स असेल निर्माण करता आली तरीसुद्धा मदत करा, किंवा शाळेसाठी ज्या काय आपल्याला कमी आहे तिथं अंगणवाडी असेल, शाळा असेल, त्या सगळ्या डिजिटल करायच्या आहेत. तर मुलं जरी कमी असली तरी आपल्याला ते करावं लागणार आहे.
कारण हे डिजिटल करायचे आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सांगितले की अंगणवाडी ज्या आहेत, अंगणवाडी ज्या ज्या परिसरामध्ये आहेत, तर त्यांना म्हटले की तुम्ही त्याचं एस्टिमेट काढा. त्याच्यात काही आपल्या ग्रामस्थांना हाक मारून जर काय त्यांनी तिथं मदत करता आली, तसं आपल्या तेलेवाडीमध्ये चांगल्या बऱ्यापैकी कामकाज आहे. आणि दुसरे एक विषय आपल्यासमोर आहे की आपण ह्याच्यामध्ये स्पर्धा ठेवणार आहोत. म्हणजे आपल्या प्रत्येक वाड्यांची स्पर्धा ठेवणार आहोत. ज्या वाडीमध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम असेल आणि जे काही ह्याच्यातले उपक्रम आहेत त्यातले उपक्रम त्यांनी किती हे केलेले आहेत, फॉलो केलेले आहेत, की त्याचं त्यांनी राबवलेले आहेत तिथं. तर त्या पद्धतीने जर काही उपक्रम तिथं त्यांनी राबवतील, चांगलं दिसेल. आपण आपल्या इथले कोणी काही करणार नाही, त्याचं काय म्हणतो त्याला तपासणी किंवा त्याला माहिती करण्यासाठी आम्ही नसणार आहोत तिथे माहिती देण्यासाठी. आपण बाहेरून आणणार. 31 डिसेंबरपूर्वी एक 2-3 दिवस आधी त्याचं आपणच आपलं ॲनालिसिस करून घ्यायचं की लोकांकडून कोण आणि त्याच्यामध्ये आपल्या वाडीमध्ये चांगलं काम कोणी ज्या वाडीने केलं असेल त्याला वेगळं काहीतरी पारितोषिक आपण त्या माध्यमातून देण्याचा एक विषय ठेवलेला आहे. तर तो सुद्धा विषय अजून त्याची रक्कम किंवा अशा गोष्टी आपण ठरवल्या नाही, पण याची माहितीसुद्धा आपल्याला आपण मुंबईकरणात देतोय. त्याच्यामध्ये एक करण्यासारखी गोष्ट असे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आहे. आपण जे छतावरचं पाणी पडतं ते आपण जमिनीत मुरवणं हा जो आहे हा एक त्यातला भाग आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या वाडीने सुद्धा जिथं शक्य आहे त्या लोकांनी जर याच्यामध्ये विषय केला आणि ते जर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय केला किंवा वाडीमध्ये इतर काही बदल असतील ते तुम्ही करून घेतले तर तो विषयसुद्धा तिथं चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे एक क्लू दिला तुम्हाला किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत तर त्याचं सर्चिंग केलं तुम्ही तर ते नाविन्यपूर्ण उपक्रमसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा घेऊ शकता. एखाद्या ठिकाणी समजा बगीचा केलात किंवा तिथं काही लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केली, अशा पण गोष्टी आहेत. आपण ह्याच्यातून सगळ्या गोष्टी करणारच आहोत. म्हणजे श्रमदानातून काही गोष्टी होणारच आहेत. आता स्मशानाची स्वच्छता आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये सगळ्यामध्ये आपण लक्ष घालावा. आणि ही सुद्धा एक आपली सुद्धा वाडी कुठं कमी राहू नये. प्रत्येक वाडीला आपण ते मार्गदर्शन म्हणजे त्या ह्याच्यासाठी बक्षीस ठेवणार आहोत. आणि एक कमिटी आपण पण तयार करा, त्याच्यामध्ये देरदीचे 2 लोक इन्व्हॉल्व करून घ्या. दुसरी गोष्ट आपण जी पाणीपट्टी आणि घरपट्टी आहे हा जो एक विषय आहे तो आपल्याला 100% 31 डिसेंबरपूर्वी चालूची पण आणि थकबाकी पण ही पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी आपण QR कोड आपला ग्रामपंचायतचा QR कोड आपल्याला पाठवणार आहोत. विलासला मी पाठवला आहे, तो तुम्हाला फॉरवर्ड करेल. आणि त्याच्याखाली संतोषचा नंबर पाठवला आहे. आणि दुसरी गोष्ट आपण ज्यांची भरायची बाकी असेल त्यांची यादी वेगळी पाठवतो. प्रत्येक वाडीच्या अध्यक्षांना ती यादी कशी पोचेल, ती यादी जर तुमच्यापर्यंत आली तर आपण डायरेक्टली त्या ह्याच्यावरती पाणीपट्टी आणि घरपट्टी भरू शकता. आणि ती त्या पद्धतीने भरायचे, त्यालासुद्धा मार्क्स आहे. म्हणजे ते जे QR कोडने तुम्ही ते डिजिटली आपण जे भरतो त्यापर्यंत भरली तर ते सुद्धा मार्क्स आपल्याला याच्यामध्ये आहेत. तर तो सुद्धा उपक्रम आपण भरून 100% पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल करायची. फक्त पाणीपट्टी भरताना तुम्ही त्याच्यामध्ये जे काय तुम्ही माहिती पाठवणार आहात ते संतोषला अशी पाठवायची की 1200 रुपये पाणीपट्टी आणि 1200 रुपये पाणीपट्टी आणि तुमची जी काही घरपट्टी असेल ती त्याच्याकडून यादी येईल त्याप्रमाणे ते पाठवायचे. फक्त एवढंच करायचं आहे. तुमची जबाबदारी काय बनते की त्याला पाठवणं, त्याला तुमचं जे काय स्क्रीनशॉट पाठवा आणि त्याला लगेच तिथं पावती बनवायला सांगा. हे लगेच नाही, तो तिथं अवेलेबल नसेल तर ऑफिसला जाऊन तो बनवेल. तर त्या पावतीची झेरॉक्स तुमच्याकडे घ्या. आपल्याला ते नाव समजेल तिथं, ते काय विषय नाही. जे ज्याच्या कोणाकडून गेलं पण कुणाची भरली त्याचं जर हे घेतलं पावती लगेच घेतली तर तुमच्याकडे पण तो तिथल्या इथे लगेच पुरावा राहील. आणि तुम्ही पण कळवणं गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की नंतर आपल्याला जेव्हा हे त्याचं बुक भरून घेऊ आपण बँकेचं, त्याच्यावेळी हे पैसे कुणाचे आले तर त्याची तिथं लगेच पावती झालेली असेल तर ते लगेच आपल्याला कळू शकतात आणि ते कॅशबुकला ओढायला सोपं जाईल. तर ह्या गोष्टी थोड्याशा आहेत. तर त्यासाठी आपल्याला विलास साधवडेला मी विनंती करेन की आपण ही सगळी माहिती द्या. त्याच्यामध्ये जे QR कोड आणि त्याचं संतोषचा नंबर पाठवले. मलासुद्धा कॉल केलं तरी चालणार आहे. माझ्याकडे काय पावती नाही आहे, पण मला केलं तर मी त्यांना लगेच इन्फॉर्म करेन. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर 31 डिसेंबरपूर्वी आपण ज्यांना इथून शक्य आहे गावाला भरत असतील तिथं शक्यतो त्या QR कोडचा वापर करून आपण जे आपली पाणीपट्टी आणि घरपट्टी भरा.
पाणीपट्टी भरल्यानंतर त्याचे फक्त मेन्शन करा 1200 रुपये पाणीपट्टी आहे. आणि हे नुसतं पावती बनवलं की तिथे तुमचं पाणीपट्टीचं खातं वेगळं असतं, पण आपण QR कोड एकच आहे अकाउंट. त्याच्यामुळे ते पाणीपट्टीला जमा झालेले घरपट्टीमध्ये जमा झालेले 1200 रुपये हे तुम्हाला पुन्हा पाणीपट्टीकडे वर्ग करावे लागणार आहे. म्हणजे जेवढी अमाऊंट त्याचं मेळ बसणं गरजेचं आहे. तर हा एक विषय आहे, पण ते आम्ही तिथं बघू काय करायचं. कारण 1200 रुपये हे सगळ्यांचीच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि पाणीपट्टी फक्त वेगळी ती काय एकाची सेम असणार नाही आहे, त्याच्यामुळे तो काय अडचण येणार नाही. तर ही एक रिक्वेस्ट आहे आपल्या सगळ्यांना की जास्तीत जास्त लोकांनी QR कोडचा वापर करून आपल्या ग्रुपला ते सेंड करेल आणि त्याच्यानंतर त्याचा वापर करा. आणि पाणीपट्टी घरपट्टी 31 डिसेंबरपूर्वी 100% झाली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा मार्क आहे, प्रत्येक गोष्टीसाठी मार्किंग केलेलं आहे. तर जी जबाबदारी आपली आहे, ते आपण जे करायचं काम आहे ते आपली जबाबदारी समजून सगळ्यांनी जर केलं तर निश्चितच आपल्याला 5 कोटीचं बक्षीससुद्धा मिळेल. आणि 5 कोटीचं बक्षीस मिळवण्यासाठी जर प्रयत्न केले तर आपण कुठंतरी मागं खालीवरती कुठंतरी असो. आणि ते बक्षीस मिळाल्यानंतर त्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन आपण सगळ्यांनी करायचं आहे. सरपंच एकटा करणार नाही आहे हे सुद्धा सांगतो. कारण जे काय बक्षीस मिळणार आहे त्याचं नियोजन आपल्यानंतर त्याचे देतात काय कशा पद्धतीने तुम्ही खर्च करा. 3 लाखाचं जेव्हा आपल्याला कंटामुक्तीचं बक्षीस मिळालं तर त्यावेळेस त्याने त्याच्यात पुन्हा कोणाचा सत्कार करायचा, विधवा महिलांचा सत्कार, ते ज्यांनी दारू सोडली नाही त्यांचा सत्कार, त्यांना बक्षीस, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. तर ते पैसे कसे खर्च करायचे याचं सुद्धा डेमो नंतर आपल्याला आलं होतं. त्या पद्धतीने खर्च केलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी वेळ दिलेला आहे. जे काय मी आपल्याला इथं सांगितलेलं आहे त्याचं अवलोकन आपण निश्चित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि लवकरच एक कमिटी तयार करून ज्यांना या इंटरनेट वगैरे याचं ज्याची नॉलेज आहे अशा लोकांना थोडंसं एक कमिटीमध्ये घ्या. प्रत्येक वाडीतला एक सदस्य कसा राहील या दृष्टीने त्याच्यामध्ये जबाबदारी घ्या राबवायचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्व मंडळीने सुरुवातीला काही नावं मी सगळ्यांची घेतली नाही, डायरेक्टली सुरुवात केली. आपले अध्यक्ष ग्रामसभा सगळ्याचे विलास जाधवडे, सेक्रेटरी अजयजी शिगवण, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पवारसाहेब, रामणसाहेब, सेक्रेटरी आंबेडकर, हे सगळे मंडळी सगळे माडिक साहेब म्हणजे आवर्जून उपस्थित राहिले. इकडे एल्वे साहेब, दीपकजी एल्वे, हे यांना देवाची आवड आहे. आधी देवाला आपले येत होते, आता पण येतात. आधी येत होते, येतच नाही. तर तिथं जे काही गैरसमज झाले तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांच्या वाडीमध्ये थोडंसं लक्ष घालून चरणदास एल्वे आहेत त्यांना पण आज येणार ते आले नाही, पण त्यांच्याकडे भेट घ्या, त्यांना एकदा बोलवून घ्या. दोन्ही मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तिथला जो काही इंटरनल वाद आहे तो कसा मिटेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. आम्ही पण आहोत. मुंबईकरून थोडंसं त्याच्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडला आणि त्या लोकांना बोलवून जर गावाला एखादी त्यांची व्यवस्थित सभा झाली तर मला वाटते त्यांच्यातले सुद्धा वाद सगळे मिटतील. आणि ज्या पण तक्रारी आहेत नाही ऐकले आपल्या आगर ह्याच्यात आहेत इकडे दाभोळचे, आपल्याला तो सुद्धा मार्क आपला जाणार नाही. त्या दृष्टीने एल्वे साहेब तुम्ही पण पुढाकार घ्या, असे प्रयत्न सगळ्यांनी करा. पुन्हा एकदा आपण सर्व मुंबई कमिटीने जवळजवळ अर्धा तास सहन केलं त्यामध्ये सर्वांचा आभार व्यक्त करतो. योजनेचं काय बोललं नाही होणार आता.